तर आज महानिकाल लागणार आहे। आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅच फिक्सिंग झालेला आहे असा राऊतांनी आरोप केलेला आहे। तर आमदार अपात्रतेचा निर्णय हा दिल्लीतूनच झालेला आहे असं म्हणत मॅच फिक्सिंग झालंय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वी संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि यावेळेला त्यांनी आरोप केलेले आहे ती मॅच फिक्सिंग झाली की नाही हे माहिती नाही। मोदी शुक्रवारी राज्यामध्ये येणार याचा अर्थ सरकार कायम राहणार असं राऊतांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात। विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो। पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो। तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला। 10 तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, आजच्या 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे। मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येताय? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे। निर्णय दिल्लीतून झालाय, फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार आहे।